घराला दार नाही, दाराला कडी कोंडा नाही, चोरी होत नाही अशी महिमा असलेल्या शनी शिंगणापूरला काही दिवसांपूर्वी स्मार्ट लूटमार सुरू होती। आता या लूटमारीला स्मार्ट का म्हणायचं तर विचारपूर्वक सगळंच लुटता येतं हे शनी शिंगणापूरच्या काही कर्मचारी पुजाऱ्यांनी दाखवून दिलं होतं। आता हा आमचा आरोप नाही तर खुद्द मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीच विधानसभेत 6 महिन्यांपूर्वी हे सगळं उलगडून सांगितलं होतं। बोगस कर्मचारी भरतीपासून सुरू झालेलं मुख्यमंत्र्यांचं पोस्टमॉर्टम थेट बनावट QR कोड, बनावट पावती पुस्तकं आणि बनावट ऍप पर्यंत येऊन पोहोचलं होतं। स्थानिक आमदार विठ्ठल लंघे व भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर देवस्थानात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता। बरं, हा आरोप कुठल्या सभेत, प्रचारात, रॅलीत नव्हता तर तो थेट विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्नांद्वारे केला होता। आरोपाचा हा बॉम्ब फुटल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलल्याचे दाखवले। लगेचच सायबर पोलीस, अहिल्यानगर पोलीस, धर्मदाय आयुक्त कार्यालय अशा तीन स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली। शनी भक्तांना वाटलं आता लुटारूंचं काही खरं नाही, शनी महाराजांच्या न्यायालयात न्याय झालाच। पण आता 6 महिन्यानंतर हाती काय लागलं? भोपळा। 6 महिन्यांच्या तपासात पोलिसांनी डोंगर पोखरून फक्त उंदीर शोधला। आरोप 500 कोटींचा होता, पण तपास पोलिसांनी फक्त 60 लाखांपर्यंत आणता आला। बडेवासे सुखरूप राहिले, फक्त 2 कर्मचाऱ्यांवर दाखवण्यापुरती कारवाई झाली। काहीतरी चुकतंय, कुठंतरी पाणी मुरतंय हे आता शनी भक्तांनाही कळू लागलंय। न्याय मिळवायचा कसा हाही प्रश्नच आहे। आमदार विठ्ठल लंघे यांनी रविवारी पुन्हा एकदा याबाबत विधानसभेत आवाज उठवला, पण त्या प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने निराशा जास्त वाटली। प्रकरण दाबलं जातंय का? आमदार लंघे कमी पडतायत का? शनी भक्तांना नादी लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे का? हेच प्रश्न आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शनी शिंगणापूर येथील बनावट ऍप घोटाळ्याचा मुद्दा चर्चेत आला होता। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनी शिंगणापूरमध्ये सुरू असलेल्या स्मार्ट लुटमार विधानसभेत दिलेल्या उत्तरात सांगितली होती। त्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत हे प्रकरण हातात घेतलं होतं। 3 स्तरावरून या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती। धर्मादाय आयुक्त कार्यालयाने 700 पानांचा अहवाल दिल्याचंही बोललं गेलं होतं, पण गेल्या 6 महिन्यात हा तपास आहे तिथेच राहिला। अधिवेशनात गदारोळ होईल हे माहीत असल्याने पोलिसांनी घाईघाईने फक्त 2 कर्मचाऱ्यांना अटक करून शनी भक्तांच्या तोंडाला पाने पुसली। सगळं मॅनेज होतंय का ही शंका पहिल्यापासून होती। आता पुन्हा एकदा तोच प्रश्न पुन्हा चर्चेत आला। मुंबईचे सायबर पोलीस, मुंबईचे धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्या अवाक्याबाहेरचा हा तपास आहे का हा प्रश्न पडू लागलाय। नगर पोलिसांकडून पहिल्यापासून काहीच अपेक्षा नव्हती। त्यांनीही फक्त 2 कर्मचाऱ्यांच्या खात्यावर 60 लाखांपर्यंत रक्कम दिसतेय इथपर्यंतच तपास केलाय। महिनाभरापूर्वी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन 1 कोटींचा फ्रॉड झाल्याचं सांगितलं होतं। आता तीच रक्कम आणखी कमी होत थेट 60 लाखांपर्यंत आली। 2 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे, परंतु तपास पुढे सरकत नाही। तो कदाचित यापुढे जाणारही नाही। सरकार भाजपचं, स्थानिक आमदार महायुतीचे, तपासी यंत्रणा महायुतीच्या ताब्यात, आरोप करणारे कार्यकर्ते महायुतीचे, पण तरीही आरोपी सापडत नाहीत। ही वस्तुस्थिती आहे। मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं तर सुरू नाही ना हा प्रश्न पडायला लागलाय। रविवारी आमदार लंघे यांनी पुन्हा विधानसभेत या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पोलिसांवर नाराजी व्यक्त केली। लक्षवेधी मांडत या प्रश्नाला दुसऱ्यांना हात घातला। लंघे म्हणाले की शनेश्वर देवस्थान बनावट ऍपच्या माध्यमातून जगभरातील भाविकांना लुटलंय, पण अहिल्यानगर सायबर क्राईमने या प्रकरणात फक्त जुजबी कारवाई केली आहे। त्यामुळे शनी भक्तात संतापाची भावना आहे। हा तपास आता CBI कडे द्यावा। आमदार लंघे यांच्या प्रश्नावर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं नाही। ते उत्तर दिलं राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी। भोयर हे राज्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनीही हा प्रश्न तितक्या गंभीरतेने घेतला नसल्याचा आरोप शनी भक्तांनी केला। या प्रश्नाचं उत्तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं होतं, पण तसं झालं नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी वाढली आहे। या प्रकरणाचा तपास सध्या सायबर क्राईम विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून सुरू आहे। त्यांच्याकडून तातडीने अहवाल मागवून घेतला जाईल। त्याने जर समाधान झाले नाही तर पुढील कार्यवाही केली जाईल, असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले। देवस्थानने 2018 पासून एका कंपनीला ऍपद्वारे लाईव्ह दर्शन व ऑनलाईन पूजा हक्क दिले होते। 2022 मध्ये विश्वस्त मंडळाने कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांना अधिकार दिले। चौकशीमध्ये उपकार्यकारी अधिकारी व 2 कर्मचारी दोषी आढळले। त्यापैकी एकाने आत्महत्या केली, तर इतर 2 आरोपी ताब्यात घेतले। अटक केलेल्या एका कर्मचाऱ्याकडे 37,15,000 तर दुसऱ्या खात्यात 32,05,000 रुपये सापडल्याचे राज्यमंत्री भोयर यांनी विधानसभेत सांगितले। पण हे सगळं सांगितलं जातंय तेवढंच नक्की नाही। आमदार लंघे पाठपुराव्याला कमी पडतायत का?
सत्ताधारी हे प्रकरण दडपतायत का? पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.